महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. उरण तालुक्यातील मौजे विंधने सर्वे क्रमांक 35/1/2 लगतच्या शासकीय जागेवर केमिकल आणि डेब्रिस टाकून नागरिकांच्या आरोग्याशी व पर्यावरण दूषित करण्याचं काम सुरू असल्याची बातमी निर्भीड शोध न्यूज चॅनलने प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेत कारवाई सुरू केली. वृत्त प्रसिद्ध होताच उरण तहसीलदार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजेच MBCB चे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर केमिकल टाकणाऱ्या टँकरवर तातडीने कारवाई करण्यात आली असून संबंधित टँकर जप्त करण्यात आलेले आहे आणि सध्या केमिकल आणि डेब्रिस टाकण्याचे काम पूर्णपणे बंद झाले असल्याची नागरिकांना माहिती दिलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे घटनास्थळी केमिकल टाकल्याचे व टँकर सापडल्याचे प्राथमिक स्वरूपात निदर्शनात आले असून प्रशासनाने त्यावर कारवाई केली आहे. तर या संपूर्ण प्रकारामागील जबाबदार व्यक्तींवर ही कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. म्हणजेच केवळ केमिकल टँकर जप्त करून कारवाई पूर्ण न मानता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी, कंत्राटदार, वाहतूकदार आणि डेब्रिस केमिकल टाकण्यामागील संपूर्ण साखळी उघड करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरील संशयित केमिकलचे नमुने तपासणीसाठी पाठवून ते नेमके कोणते रसायन आहे, त्यामध्ये कोणते घातक घटक आहेत, त्याचा पर्यावरणावर व मानवी आरोग्यावर किती परिणाम झालेला आहे आणि भविष्यात कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे याबाबत वैज्ञानिक अहवाल मागवण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. आता डेब्रिस बाबत काय कारवाई झाली याची माहिती घेऊयात. या प्रकरणात विंधने सर्वे नंबर 35/1/2 या लगतच्या शासकीय जागेवर डेब्रिस टाकणाऱ्या संशयित डेब्रिस माफियांना उरण पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात घालणाऱ्या डेब्रिस माफियांविरोधात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. राज्य शासन, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणाबाबत कठोर भूमिका घ्या असे वारंवार सांगितले जाते. ते हे कृत्य खपून घेणार नाही आणि त्यामुळे या प्रकरणातही दोषींवर कठोर गुन्हे दाखल करून पर्यावरणाचे नुकसान व नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकणाऱ्यांवर कायद्याचा धाक दाखवावा अशी मागणी नागरिक करीत आहेत. वारंवार विंधनेमध्ये असलम व शकील आणि दादरपाडा बेलोणखारमध्ये बादशाह व मुकेश हे डेब्रिस टाकत असल्याचे नागरिक बोलत आहेत. ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड यांनी याबाबत महसूल विभाग, पर्यावरण विभाग, संबंधित महाराष्ट्र शासन मंत्री तसेच सचिव, केंद्रीय संबंधित विभाग, जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी यांना तक्रार केलेली आहे की विंधने सर्वे क्रमांक 35/1/2 या लगतच्या शासकीय जागेवर गौण खनिज उत्खनन करून टेकडी नष्ट करून भला मोठा खड्डा निर्माण करून शासकीय महसूल रॉयल्टी बुडवलेली आहे. तसेच रॉयल्टी बुडवल्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी डेब्रिसचा भराव करण्यात येत आहे. त्यावर कठोर कारवाई करावी. तसेच या जागेवर नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकणे व पर्यावरण दूषित करणाऱ्यांवर म्हणजेच डेब्रिस व केमिकल टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे व त्यांना सहकार्य करणारे अधिकारी, टँकर मालक, केमिकल कोणाचा, डेब्रिस कोणाचा या ठिकाणच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले प्रशासकीय अधिकारी यांच्यावर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी या अर्जात केलेली आहे. तसेच दादरपाडा, बेलोणखार येथे सुद्धा कांदळवन नष्ट करून भराव चालू आहे. या ठिकाणी व्यावसायिक उद्योग करण्याच्या हेतूने कांदळवन नष्ट करून डेब्रिसचा भराव चालू आहे. त्यानंतर मुरुम माती टाकून डेब्रिस भराव लपवण्याचा प्रयत्न सुद्धा चालू आहे. याबाबत महसूल प्रशासनाला माहिती दिली असता अद्याप कारवाई झालेली नाही. याची तक्रार सुद्धा वरिष्ठ प्रशासनाकडे करण्यात येत असल्याचे ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड हे म्हणाले. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.